अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर लाटांचा आवाज सतत घुमत असतो आणि त्या अथांग समुद्रासमोर हजारो वर्षांचा इतिहास आपल्या डोळ्यासमोर उभा असतो. हे आहे सोमनाथ मंदिर. फक्त एक मंदिर नाही, तर भारताच्या संस्कृतीचा, श्रद्धेचा आणि संघर्षाचं जिवंत इतिहास. या मंदिराच्या आवारात एक खास स्तंभ उभा आहे. त्याला म्हणतात बाणस्तंभ. त्या स्तंभावर संस्कृतमध्ये एक श्लोक लिहिलेला आहे. असमुद्रात दक्षिण ध्रुव पर्यंत अबाधित ज्योतिर्मार्ग. या शब्दाचा अर्थ होतो, या बिंदूपासून दक्षिण ध्रुवापर्यंत सरळ रेषेत कोणताही अडथळा नाही, कोणतीही जमीन नाही. विशेष म्हणजे हा बाणस्तंभ 6व्या किंवा 7व्या शतकात उभारल्याचं मानलं जातं. म्हणजे हजारो वर्षापूर्वी भारतीयांना भूगोलाचं इतकं अचूक ज्ञान होतं, हे पाहून आजही अनेक जण आश्चर्यचकित होतात. आणि हा वारसा ज्या मंदिरानं जोपासला ते मंदिर म्हणजे सोमनाथ मंदिर. सध्या पुन्हा एकदा सोमनाथ मंदिर चर्चेत आलं आहे, कारण या मंदिराच्या पुनर्जीवनाला 75 वर्ष पूर्ण झाली. या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमनाथ मंदिरात गेले. त्यांनी पूजा केली, अभिषेक केला आणि पुन्हा एकदा देशभरात चर्चेत आलं सोमनाथांचा इतिहास. एक असा इतिहास ज्यात आहे श्रद्धा, संघर्ष, राजकारण, विध्वंस आणि पुनर्जन्म. मागच्या 75 वर्षात नेमकं काय घडलं? स्वातंत्र्यानंतर सोमनाथ पुन्हा कसं उभा राहिलं? पंडित जवाहरलाल नेहरूंनी मंदिराच्या पुनर्निर्माणाला विरोध का केला होता? सरदार वल्लभभाई पटेलांनी काय भूमिका घेतली? आणि त्याही आधी नेमकं किती वेळा उद्ध्वस्त झालं होतं हे मंदिर? आज आपण जाणून घेणार आहोत सोमनाथ मंदिराची संपूर्ण सत्यकथा. ही कथा सुरू होते पुराण काळापासून. असं म्हटलं जातं की चंद्रदेवाने भगवान शिवाची कठोर तपस्या केली आणि त्यांना शापातून मुक्ती मिळावी म्हणून, आणि त्यानंतर चंद्रदेवाने भगवान शिवाच्या स्मरणार्थ इथे मंदिर बांधलं. म्हणून त्या मंदिराला नाव मिळालं सोमनाथ, म्हणजेच इंद्राचा देव. सोमनाथ हे भगवान शिवचा 12व्या ज्योतिर्लिंगापैकी पहिलं ज्योतिर्लिंग मानलं जातं. हजारो वर्षापासून लाखो भक्त येथे येत होते. समुद्रमार्गे व्यापार करणारे व्यापारी, राजे, संत आणि सामान्य लोक सगळ्यांची श्रद्धा या मंदिराशी जोडली गेली. मंदिर समृद्ध होत गेलं, दान वाढत गेलं. इतिहासकार सांगतात त्या काळात सोमनाथ मंदिराकडे हजारो गावांचं उत्पन्न येत होतं. मंदिरात सोनं, चांदी, हिरा, मोती, मौल्यवान दागिने, प्रचंड संपत्ती जमा झाली होती. हजारो, शेकडो पुजारी राहत होते. नृत्यांगना, वादक, सेवक. सोमनाथ फक्त धार्मिक स्थळ नव्हतं, तर एक मोठं सांस्कृतिक आणि आर्थिक केंद्र बनलं होतं. पण जिथे संपत्ती असते तिथे आक्रमकाची नजरही असते. आणि मग इसवी सन 1026 मध्ये भारताच्या इतिहासातील एक काळा दिवस. अफगाणिस्तानचा सुलतान मोहम्मद गझनी यांनी सोमनाथवर हल्ला केला. गझनीने त्याआधीही भारतावर अनेक वेळा आक्रमण केले होते. त्याचा उद्देश स्पष्ट होता, भारतातील संपत्ती लुटणं. सोमनाथ मंदिराची संपत्ती याच्यापर्यंत पोहोचली होती आणि म्हणूनच त्याने गुजरातकडे मोर्चा वळवला. त्याच्यासोबत हजारो सैनिक होते. घोडदळ, शस्त्रांनी सज्ज सैन्य आणि विनाश घडवण्यासाठी असलेली एक क्रूर सेना. सोमनाथ मंदिर वाचवण्यासाठी स्थानिक राजाने प्रतिकार केला. मंदिराभोवती युद्ध सुरू झालं. तलवारीचे आवाज, आरडाओरड आणि रक्तांनी माखलेली जमीन. अनेक भक्तांनी मंदिर वाचवण्यासाठी प्राण दिले. पण गझनीचे सैन्य प्रचंड शक्तिशाली होते. शेवटी तो मंदिरात घुसला आणि सुरू झाली लूट. इतिहासात उल्लेख आढळतो की मंदिरातील सोन्याचे दरवाजे, रत्नांनी सजवलेली संपत्ती, असंख्य दागिने सगळं लुटलं गेले. इतकंच नाही तर शिवलिंग तोडण्यात आल्याचाही उल्लेख काही नोंदींमुळे मिळतो. गझनींनी उंटावर संपत्ती भरली आणि अफगाणिस्तानला परतला. तो हल्ला एक मंदिरावर नव्हता, तर भारतीय श्रद्धेवर झालेला मोठा आघात होता. पण इथे सोमनाथांची ओळख निर्माण झाली, कारण मंदिर पडलं पण श्रद्धा पडली नाही. काही काळानंतर स्थानिक राजाने मंदिराचं पुनर्निर्माण सुरू केलं. उद्ध्वस्तता झालेल्या जागेवर पुन्हा घंटानाद झाला, पुन्हा पूजा सुरू झाली, पुन्हा भक्त यायला लागले. पण सोमनाथांचं संघर्ष अजून संपलेलं नव्हतं. इसवी सन 1299
दिल्ली सल्तनतचा शासक अल्लाउद्दीन खिलजी, त्यांचं सेनापती उल्खा खान गुजरातमध्ये आला आणि पुन्हा एकदा सोमनाथवर हल्ला झाला. मंदिराची तोडफोड झाली, पुन्हा संपत्ती लुटली गेली, पुन्हा रक्त सांडलं. इतिहास पुन्हा स्वतःला रिपीट करत होता. पण काही वर्षांनी मंदिर पुन्हा उभं राहिलं. पुढे जफर खानचा हल्ला, मेहमूद बेगडचा काळ आणि नंतर मुघल साम्राज्य. सोमनाथ पुन्हा पुन्हा उद्ध्वस्त होत राहिलं आणि इतिहासकार सांगतात की हे मंदिर 7 वेळा तोडलं गेलं, पण प्रत्येक वेळी लोकांनी ते पुन्हा उभा केलं आणि म्हणूनच सोमनाथ फक्त मंदिर राहिलं नाही तर संघर्षाचं प्रतीक बनलं. मग आला औरंगजेब, ज्याचा काळ इसवी सन 1706. औरंगजेबाच्या आदेशानंतर पुन्हा मंदिर उद्ध्वस्त करण्यात आलं. त्या हल्ल्यानंतर बराच काळ सोमनाथ भग्न अवस्थेत पडला होता. तुटलेले दगड, उद्ध्वस्त भिंती आणि शांत पडलेली ती जागा, जणू इतिहास स्वतः रडत होता. यानंतर भारतात ब्रिटिशांचे राज्य आहे. ब्रिटिश अधिकारी आणि संशोधकांनी सोमनाथाच्या अवशेषांचा अभ्यास केला. त्यांचं ते भग्न अवस्थेत मंदिराचं वैभव दिसत होतं. भव्य खांब, सुंदर कोरीव काम आणि इतिहास सांगणारे दगड. पण सोमनाथ अजूनही भग्न अवस्थेतच होता. आणि मग 1970च्या भारत स्वतंत्र झाला. देश फाळणीच्या जखमांनी भरला होता. हिंसा, दंगे आणि लाखो लोकांचं विस्थापन. देश नव्याने उभा राहत होता. त्याच काळात जुनागड संस्थान भारतात सामील होणार की पाकिस्तानात यावर संघर्ष सुरू होता. तेव्हा भारताचे गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल गुजरातमध्ये गेले. ते सोमनाथ मंदिराजवळ पोचले. त्यांनी भग्न मंदिर पाहिले, तुटलेले दगड, उजाड परिसर आणि शांत पडलेली ती जागा. आणि तिथेच पटेलांनी एक निर्णय घेतला. सोमनाथ पुन्हा उभा राहील. हा निर्णय फक्त मंदिर बांधण्याचा नव्हता, तर भारताचा आत्मविश्वास परत उभा करण्याचा होता. वल्लभभाई पटेल सोबत के.एम. मुन्शी यांनीही मोठी भूमिका निभावली. मंदिराच्या पुनर्निर्माणासाठी मोहीम सुरू झाली. विशेष म्हणजे मंदिर सरकारी पैशातून बांधलं जाणार नव्हतं, तर जनतेच्या योगदानातून, देशभरातून निधी जमा होऊ लागला. लोकांनी आनंदाने मदत केली, कारण सोमनाथ फक्त मंदिर नव्हतं, तर भारताच्या पुनर्जन्माचं प्रतीक बनलं होतं. पण त्याच काळात एक मोठा वाद सुरू झाला. भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी मंदिरात पुनर्निर्माणात सरकारची प्रतिमा जोडली जाणं योग्य वाटत नव्हतं. त्यांचं मत होतं की या नव्या भारताने धर्मनिरपेक्ष मार्गावर चाललं पाहिजे आणि सरकारने धार्मिक गोष्टीपासून अंतर ठेवलं पाहिजे. दुसरीकडे के.एम. मुन्शी आणि सरदार पटेलांचे मत वेगळे होते. त्यांच्या मते सोमनाथांचे पुनर्निर्माण हे धार्मिक नव्हे तर सांस्कृतिक पुनर्जागरण होतं. या वाद त्या काळात मोठ्या चर्चेचा विषय बनला. दरम्यान मंदिराचं बांधकाम सुरू झालं. पुरातत्व उत्खनन करण्यात आलं. जुन्या मंदिराचे अवशेष सापडले. जुन्या भिंती, खांब आणि प्राचीन रचना. नवीन मंदिराची रचना प्रसिद्ध सोमापुरा कुटुंबाने तयार केली. पारंपरिक नागर शैलीतून मंदिर बांधलं जाऊ लागलं. प्रत्येक दगडावर कोरीव काम, प्रत्येक खांबात भारतीय संस्थापकलेची सौंदर्य. आणि मग 11 मे 1951 तो ऐतिहासिक दिवस उजळला. नवीन सोमनाथ मंदिराचे उद्घाटन होणार होते. भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद या सोहळ्यासाठी उपस्थित होते. विशेष म्हणजे नेहरूंना राष्ट्रपतींचा या कार्यक्रमात सहभाग आवडला नव्हता, पण डॉक्टर राजेंद्र प्रसाद गेले आणि त्यांनी एक ऐतिहासिक भाषण केले. ते म्हणाले, सोमनाथांचा पुनर्निर्माण म्हणजे भारताच्या पुनर्जन्माचं प्रतीक आहे. त्या दिवशी हजारो लोक जमले होते. घंटानाद झाला, हर हर महादेवचा जयघोष झाला आणि अनेकांच्या डोळ्यातून अश्रू होते. कारण शतानुशतकांच्या संघर्षानंतर सोमनाथ पुन्हा उभं राहिलं होतं. आज सोमनाथ मंदिर भारतातील सर्वात प्रसिद्ध मंदिरांपैकी एक आहे. दरवर्षी लाखो भक्त येथे येतात. समुद्र किनाऱ्यावर उभं असलेले हे भव्य मंदिर, संध्याकाळची आरती, लाटांचा आवाज आणि मंदिरातून घुमणारे मंत्र, हे सगळं अनुभवताना इतिहास जिवंत झाल्यासारखा वाटतो. आज पुन्हा एकदा सोमनाथांचं चर्चेत आहेत, कारण मंदिराच्या पुनर्जीवनाला 75 वर्ष पूर्ण झाली आहेत. या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमनाथमध्ये गेले. त्यांनी पूजा केली, अभिषेक केला आणि आपल्या भाषणात सोमनाथांच्या संघर्षाचा उल्लेख केला. मोदी म्हणाले, सोमनाथ हा हार न मानणाऱ्या
भारताचा इतिहास आहे. आणि खरंच सोमनाथाची कथा फक्त मंदिराची नाही, तर त्या भारताची आहे, जो कितीही वेळा तुटला तरी पुन्हा उभा राहील. एक मंदिर जे 7 वेळा तोडलं गेलं, पण श्रद्धा कधीच मोडली नाही. एक मंदिर ज्याने हजारो वर्षांचा इतिहास पाहिला, आक्रमणं पाहिली, राजकारण पाहिलं आणि पुनर्जन्मही पाहिला. आज सोमनाथाच्या शिखरावर फडकणारा ध्वज फक्त धार्मिक प्रतीक नाही, तर इतिहासाला दिलेलं उत्तर आहे, की विध्वंस कितीही मोठा असो, जर विश्वास जिवंत असेल तर पुनर्जन्म नक्की होतो. आणि म्हणूनच अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर उभा असलेलं सोमनाथ मंदिर आजही शांतपणे सांगतो, मला अनेकदा पाडलं, पण मी प्रत्येक वेळी पुन्हा उभा राहिलो. धन्यवाद.